नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याआधी तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणते गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पारपोली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ठाणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 49 बंदरे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची प्रशासकीय भाषा खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची प्रशासकीय भाषा खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मराठी भाषा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाहीत? खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाहीत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वरीलपैकी दोन्हीही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, भारत देशाचे साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? भारत देशाचे साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 74%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जत तालुका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात? अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, खलाठी म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्या भागाला काय म्हणतात? भरतीचे पाणी नदीच्या मुखापर्यंत जेवढे आत शिरते त्या भागाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, खाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, बाणकोट खाडी महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? बाणकोट खाडी महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोकण भागात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, वसईची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहे? वसईची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोकण या भागामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नाशिक या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अहमदनगर या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात पठाराची निर्मिती कशाच्या उद्रेकाने झाली आहे? महाराष्ट्रात पठाराची निर्मिती कशाच्या उद्रेकाने झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ज्वालामुखीच्या उद्रेकाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार येते? महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सासवड पठार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बीड जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? नरनाळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अकोला जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, अवचितगड हा डोंगराळ किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? अवचितगड हा डोंगराळ किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रायगड या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचे खोरे किती टक्के क्षेत्र व्यापते? महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचे खोरे किती टक्के क्षेत्र व्यापते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 49.5%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? दक्षिण भारताची गंगा खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, झेलम या नदीला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, कोल्हापूरची जीवनदायी असे कोणत्या नदीला म्हणतात? कोल्हापूरची जीवनदायी असे कोणत्या नदीला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पंचगंगा या नदीला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, नाथसागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात? नाथसागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जायकवाडी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पोर्तुगीज संस्कृती भारतातील कोणत्या ठिकाणी आढळते? पोर्तुगीज संस्कृती भारतातील कोणत्या ठिकाणी आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोवा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गोदावरी नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? छोटा नागपूर पठारातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पारसनाथ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? महाराष्ट्र व कर्नाटकातील पश्चिम घाटांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सह्याद्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. कोणत्या पेशी शरीरातील रोगजंतूंचा प्रतिकार करतात? कोणत्या पेशी शरीरातील रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पांढऱ्या पेशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कोणत्या साली झाला? मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कोणत्या साली झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1530. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या शहराला महापालिका घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या शहराला महापालिका घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जालना या शहराला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. जालना ही महाराष्ट्र राज्यातील कितवी महापालिका होणार आहे? जालना ही महाराष्ट्र राज्यातील कितवी महापालिका होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 29. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. देशात एप्रिल अखेर किती साखरेचे उत्पादन झालेले आहे? देशात एप्रिल अखेर किती साखरेचे उत्पादन झालेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 320 लाख टन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. देशामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन झालेले आहे? देशामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन झालेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. चालू हंगामामध्ये कोणत्या राज्यात ऊसाचे सर्वाधिक गाळप झाले आहे? चालू हंगामामध्ये कोणत्या राज्यात ऊसाचे सर्वाधिक गाळप झालेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उत्तर प्रदेश या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. देशामध्ये सर्वाधिक ऊसापासूनच्या साखर उताराचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? देशामध्ये सर्वाधिक ऊसापासूनच्या साखर उताराचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गुजरात या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील सध्या कोणत्या विभागातील धरणात सर्वात कमी जलसाठा आहे? महाराष्ट्रातील सध्या कोणत्या विभागातील धरणात सर्वात कमी जलसाठा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे या विभागातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. जगामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे झाली आहे? जगामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तिलबेरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. व्यवसायासाठी जगात सर्वोत्तम देश कोणता आहे? व्यवसायासाठी जगात सर्वोत्तम देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. व्यवसायासाठी सर्वोत्तम असणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? व्यवसायासाठी सर्वोत्तम असणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चौथा क्रमांक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 46. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गॅमा किरणांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लोकहितवादी या नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. कोणत्या शब्दांचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेत आहे? कोणत्या शब्दांचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वरीलपैकी दोन्हीही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. चले जाव ठरावाचा मसुदा खालीलपैकी कोणी तयार केला होता? चले जाव ठरावाचा मसुदा खालीलपैकी कोणी तयार केला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पूर्ववाहिनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणते रोग हे दूषित पाण्यापासून होतात? खालीलपैकी कोणते रोग हे दूषित पाण्यापासून होतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत? खालीलपैकी कोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वरीलपैकी दोन्हीही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. सातपुडा डोंगर रांगा कोणत्या नद्यांना विभाजित करतात? सातपुडा डोंगर रांगा कोणत्या नद्यांना विभाजित करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वरीलपैकी दोन्हीही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे पवित्र क्षेत्र आहे? वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे पवित्र क्षेत्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हिंदू धर्माचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बाबा आमटे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. शिवसमुद्र हा कोणत्या नदीवरील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे? शिवसमुद्र हा कोणत्या नदीवरील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नर्मदा. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.